भरधाव दुचाकीच्या अपघातात महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शहादा येथे घडली। शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। गॅस सिलेंडरचा अवैध वापर करून वाहनांमध्ये गॅस भरणाऱ्या नंदुरबारातील 3 तर नवापुरातील एका ठिकाणी कारवाई करीत 37 सिलेंडर, विद्युत मोटार व वजन काटे असा एकूण 3,20,000 रुपयाचा मुद्देमाल एलसीबीने जप्त केला। वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरला अडविल्याच्या रागातून जमावाने ग्राम महसूल अधिकाऱ्याच्या घरात जाऊन त्यांना ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना नंदुरबारात घडली। जमावाविरुद्ध नंदुरबार तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। शहादा येथून 14 वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याची घटना घडली। याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला। 28 जानेवारी रोजी मुलगा बेपत्ता झाल्याने त्याच्या ठिकठिकाणी शोध घेतला असता मिळून आला नाही। त्यामुळे मुलाच्या मामाने फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला। धुळे सुरत महामार्गावरील चिंचपाडा ते कोडदा दरम्यानच्या रेल्वे क्रॉसिंग गेटची दुरुस्ती केली जाणार। त्यासाठी 6 फेब्रुवारीपर्यंत महामार्गावरील वाहतूक बंद राहणार। सर्व वाहतूक ही नंदुरबार मार्गे वळवण्यात आली। याबाबत जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी अध्यादेश काढून वाहतूक वळवण्याचा निर्णय जाहीर केला। नंदुरबार तालुक्यातील नागसर येथील केडी गावित माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानसह परिसरातील धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक वस्तूची माहिती व्हावी यासाठी क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले। पुढील आर्थिक वर्षाच्या ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करून ऑनलाईन करण्यासाठी ग्रामसेवकांची चांगलीच दमछाक होत आहे। 31 जानेवारी अखेरीस काम पूर्ण करण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून प्राप्त झाल्याने रात्रभर जागरण करून ग्रामसेवक आराखडा ऑनलाईन करत आहे। अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर येथील श्री साईबाबा व श्री वैजयंती विनायक गणेश मूर्ती स्थापनेचा 28वा वार्षिक महोत्सव शुक्रवारी 31 जानेवारी व 1 फेब्रुवारीला होणार। शहादा तालुक्यातील जयनगर येथे दर बुधवारी श्री हेरंब गणेश मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात येणार। पहिल्या बुधवारी हजारो भक्तांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली। नंदुरबार बाजार समितीत सध्या कांदा आवक सुरू झाली। यामुळे स्थानिक हमालांना रोजगार मिळाला। बाजारात दररोज कांदा आवक वाढल्याने व्यापारी माल खरेदीनंतर साठा करण्यावर भर देतात। अक्कलकुवा तालुक्यात ॲग्रीस्टेक डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर ॲग्रिकल्चर योजनेला सुरुवात झाली। या नोंदणीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी अक्कलकुवा येथील एका केंद्रात भेट देत माहिती जाणून घेतली। दडगाव तालुक्यातील हरमखुरी आणि बुजगाव जिल्हा परिषद शाळेच्या 65 विद्यार्थ्यांची एक दिवसीय सहल परिसरातील शेताशिवारात काढण्यात आली। दडगाव शहरात कुष्ठरोग स्पर्श जनजागृती अभियानाअंतर्गत जनजागृती रॅली काढण्यात आली। नंदुरबार ते बोरद बस अनेक दिवसापासून सुरू आहे। ही बस मोड मार्गे सुरू करण्याची मागणी परिसरातील नागरिक, विद्यार्थी व पालकांनी केली। शहादा तालुक्यातील टवडाई येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या परिषदेत विविध शैक्षणिक उपक्रमावर चर्चा करण्यात आली। नंदुरबार शहरातील नीलांजन ॲडव्हान्स अकॅडमीचे संस्थापक जगदीश यशवंत माने यांना महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। शहादा तालुक्यातील लोणखेडा येथील श्री सातपुडा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा व परीक्षांमध्ये यश मिळवल्याने त्यांचा गौरव करण्यात आला। विदेशात पिकविला जाणारा लाल मुळा आता नंदुरबारमध्येही मिळणार। याबाबतची माहिती आज दुपारी कृषी विज्ञान केंद्र नंदुरबारचे कृषी तज्ज्ञ डॉक्टर वैभव गुरवे यांनी माध्यमांशी बोलताना दिली। सारंगखेडा येथे बस व मोटरसायकलमध्ये भीषण अपघात। या अपघातात दुचाकीस्वार दोन्ही इसमांना दुखापत झाली असल्याची माहिती प्रतिदर्शकांवरून सांगण्यात आली। नवापूर तालुक्यातील विसरवाडी गावात जिओ पेट्रोल पंपाजवळ अज्ञात ट्रकने रिक्षाला कट मारल्याने अपघात। रिक्षा चालक गंभीर जखमी झाला।